नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलंच असेल थंबनेलवरून काय आहे. तर हो, आजसुद्धा मी तुम्हाला गावरान चिकन झणझणीत रस्सा कसं करते मी माझ्या पद्धतीने ते तुम्हाला दाखवत आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इकडे बघा माझं कांदा म्हणजे मसाला करायसाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे, एक छोटासा अद्रक तुकडे केलेला आहे, 10-12 तुकडे केले आहे आणि 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर हा जो मसाला दिसत आहे ना, हा खडा मसाला हा पूर्ण मिक्स आहे. ऑलरेडी मी मिक्स घेते आणि हा जो मसाला आहे ना, मी माझ्या माहेराहून म्हणजे गावावरून आणलेला आहे. इकडे अहोंना सांगते खडा मसाला आणायला, तर तो थोडा वेगळ्याच प्रकारचा मसाला भेटतो आणि तो मला बिलकुल आवडत नाही. म्हणून मी हा मसाला आहे ना गावावरून आणते. याची आपली व्हेज मसाला भाजी असो किंवा नॉनव्हेज मसाला करी असो, खूप सुंदर आणि अप्रतिम टेस्ट येते याने. तर तो सगळा मसाला तिथे पूर्ण मिक्स मसाला आहे, तर तो मसाला घेऊन आणला होता मी गावावरून. तर इकडे मसाला वगैरे सगळं काढून झालं आणि इकडे बघा मी मिक्सरमधून पेस्ट करत आहे, कारण की पेस्टशिवाय भाजीला चव येत नाही. खडे मसाले मी टाकत नाही, म्हणजे असं अख्खे खडे मसाले मी चिकनमध्ये किंवा अंडा राईसमध्ये, मटण तर मी खात नाही आणि मी करत देखील नाही. तर ते केले होते, पेस्ट केली आणि इकडे पेस्ट बघा किती छान मस्त स्मूथ पेस्ट काढली होती. त्यानंतर टोमॅटो मी छान चिरून घेतले. मी टोमॅटो पेस्ट करत नाही, ज्याची त्याची चॉईस असते. मला हे ना टोमॅटो असंच छोटे छोटे बारीक बारीक तुकडे मला भाजीत आवडतात, म्हणजे रस्सामध्ये आवडतात मला. मी पेस्ट नाही घालत त्यात. तर मी कधीही भाजी केल्या ना तुकडे तुकडे करूनच, म्हणजे बारीक बारीक कट करूनच मी टोमॅटो त्यात टाकत असते. त्यानंतर तेल घेतले. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तेल यूज करू शकता. तुमचं ते चिकन किती आहे त्यावर ते म्हणजे अवलंबून राहते तुम्हाला तेल किती घ्यायचं आहे किती नाही. तर इकडे मी तेल घेतलं होतं, तेल गरम झालं. त्यानंतर आपला हा जो मसाला आहे ना तो त्यात टाकला आणि खरं सांगू हा मसाला टाकल्यानंतर परतताना 2-3 सेकंदानंतर आपण परतत राहतो ना, इतका सुंदर स्मेल येतो ना. खरंच त्या मसाल्याची स्मेल एवढं सुगंध येतो ना, असं वाटते की तो मसालाच खाऊ की काय असं मला वाटते. तर तो मसाला छान परतत असताना हे बघा अद्दू आली. अद्दू म्हणे मला बघायचं आहे. आणि हो, अद्दू आहे ना चिकनला जिम्मी जिम्मी असं म्हणते. तर जिम्मी म्हणजे काय तुम्ही मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा, जिम्मी म्हणजे कोणाला समजत असेल तर. अदरवाईज मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तुम्हाला. तर इकडे बघा आपला मसाला ऑलमोस्ट लाल ब्राऊन झाला आहे थोडंसं. तर त्यानंतर मी इथे जे बारीक कट केलेले टोमॅटो होते ना ते ॲड केले आणि टोमॅटो छान परतून घेतले. हा मसाला आधीमध्ये परतत राहायचं, नाही तर ते खाली लागू शकते त्याच्यामुळे. आणि हो, जास्तही एकदम ब्राऊन होऊ द्यायचं नाही मसाला. मी थोडंसं कमीच ब्राऊन होऊन देते, कारण की त्याची टेस्ट खूप चांगली लागते, म्हणजे भाजीला खूप चांगली टेस्ट येते त्याच्यामुळे. त्यानंतर जे बारीक कट केलेले टोमॅटो मी टाकले ते छान परतून घ्यायचे आणि छान मौसीर शिजू द्यायचे. ते शिजत असतानाच आहे ना तेथे मी सुखे मसाले टाकले. आपले तिखट पावडर तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही त्यात घालू शकता, तुम्हाला किती तिखट पाहिजे किंवा नाही पाहिजे. तर मी तिथे तिखट पावडर ॲड केलं. त्यानंतर मी इथे हळद पावडर ॲड केलं. त्यानंतर मी इथे 2 चमच धनिया पावडरसुद्धा ॲड केलं. त्यानंतर मी आहे ना यात आपला जो सुरुचीचा गोडा मसाला असतो ना तो 2 चमच ॲड केला. आणि हो, माझे चमच खूप छोटे छोटे आहे. तुमचा चमच मोठा असेल तर तुम्ही 1 चमच टाका. माझ्याकडे खूप छोटा चमच आहे, तुम्हाला दिसलंच असेल. तर ते त्या चमच्याने मी 2 चमच जो सुरुचीचा गोडा मसाला आहे तो ॲड केला. तुम्ही खरंच जो सुरुचीचा गोडा मसाला आहे ना तो एकदा नक्की ॲड करा. तो खरंच खूप चांगली टेस्ट येते त्याने भाजीला. तर ते जास्त नाही, मी फक्त छोटे 2 चम्मच टाकले. त्यानंतर परतून घेतलं. मीठ टाकताना आहे ना मी क्लिप घ्यायचे विसरले. मी मीठ देखील टाकली होती, मला क्लिप घ्यायला लक्षात नव्हतं. तर इकडे बघा किती छान आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि इकडे टोमॅटोसुद्धा ऑलमोस्ट शिजलेले आहेत. त्यानंतर हे 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं, मसाले शिजू द्यायचे त्यात. त्यानंतर आपलं ॲड करायचं इथं चिकन. आणि हे चिकन आहे ना गावराणी आहे, तर शिजायला थोडासा वेळ लागतो. तर त्याच्यामुळे इकडे चिकन मी ॲड केलेलं आहे आणि छान परतून घ्यायचं इथे. आणि यात आहे ना मी स्टार्टिंगला जे चिकन परतते ना, स्टार्टिंगला मी पाणी नाही टाकत. हो, जो फक्त आपला मसाला वगैरे करतो ना तो मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागून राहतो ना त्याचाच पाणी ॲड करते. अदरवाईज मी बाकीचं जो पाणी आहे नंतर टाकते, केव्हा ते तुम्हाला मी सांगतेच. तर आधी बघा छान इकडे परतून घेत आहे मी चिकन. छान मसाले त्याला लागू द्यायचं.
चिकन आहे ना छान परतून घेतल्यानंतर म्हणजे पूर्ण चिकनला जो आपला मसाला आहे ना तो लागला पाहिजे. तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये मी तसं छान परतून घेतला आहे आणि म्हटले त्याप्रमाणे थोडंसं जो मसाल्याचं पाणी होता तो मी त्यात टाकलेला आहे. त्यानंतर मी किमान 5 किंवा 10 मिनटं तरी असंच शिजू देते. त्यानंतर मध्ये आहे ना क्लिप घ्यायला खरंच सांगू का लक्षात नव्हतं कारण की अद्दूमुळे. तर ती शिजून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण काढून छान परतून घेतलं. त्यानंतर मी इथे बघा पाणी ॲड केलं होतं. म्हणजे तेलात आहे ना थोडंसं 10 मिनटं तरी शिजू द्यायचं. मी शिजू देते 10 कधी तर 15ही मिनटं होतात मला. तर मी छान शिजू देते. शिजून झाल्यानंतर मग मी जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं मी ॲड करते. म्हणजे तुम्हाला जेवढं करी पाहिजे ना तेवढं ॲड करते. तर ते पाणी केल्यानंतर छान शिजू द्यायचं पुन्हा 10-15 मिनटं. जोपर्यंत चिकन शिजत नाही ना तोपर्यंत मी छान शिजवून घेते. आणि तुम्हाला दिसतच असेल माझं चिकन रस्सा भाजीने ना आहे ना इकडे ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आणि किती छान तर्री दिसत आहे बघा आपल्या चिकनला. तर असा माझा गावरान चिकन झणझणीत रस्सा रेडी आहे. तर ही भाजी आहे ना खरं सांगू खूप छान झाली होती. माझ्याकडे पाहुणे आले होते त्यांनी खाल्ले आणि त्यांनी मला रिव्ह्यू दिला भाजीचा. खूप सुंदर भाजी झाली म्हणे. तर मला हे ऐकून खूप आनंद झाला. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघू शकता. तिकडे भाजी झाल्यानंतर बघा कोथिंबीरसुद्धा छान स्प्रेड करते आहे. आणि आपलं गावरान चिकन रस्सा किती झणझणीत आणि खायलासुद्धा चांगली झाली होती, टेस्टी झाली होती. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एकदा नक्की ट्राय करा. आणि जो मसाला म्हटलं ना पूर्ण एकत्र मसाला घेतला होता मी. मार्केटमध्ये मिळत असेल तर प्लीज तसाच मसाला घ्या. तर कशी वाटली ही रेसिपी मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा.